सो हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनम्र काय म्हणतात निवेदन आहे प्रेक्षकांसाठी की आमचे जे काही व्ह्यूज येत आहेत थोडेफार 100, 200, 500, 600 हे जे काही थोडेफार व्ह्यूज येतात त्यातले 90च्या आसपास लोक 90% आसपास लोक अनसबस्क्राईब्ड आहेत. सो असेच तर तुम्हाला क्रिकेटवरचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही आम्हाला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की आम्हाला पुश मिळेल, आमचे व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचतील आणि आम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला हे व्हिडिओज बघायला आवडत आहेत आणि लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. फायनली गंभीरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय. हे वाक्य अमेयने व्यवस्थित बोलून त्याच्या मराठीच्या शिरपेचात एक तुरा रोवलेला आहे. अमेय कसा हा शब्द शिरपेचाचा अर्थ काय सांगा ती. तो मला शाळेत असताना माहिती होता, फक्त मला वाक्प्रचार मला लक्षात आहे त्यामुळे मी बोललो ते. आणि नाही खरोखर आणि गंभीरने अजून एक रेकॉर्ड अचीवमेंट आहे की आणि न्यूझीलंड कडनं ते अचीव्ह केलं त्यांनी. हा बरोबर, ज्यांनी 2024 मध्ये आपल्याला टेस्ट सिरीज हरवलेली घरी पहिली इंडियातली त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी बऱ्याच वर्षांनी 12 साल मी एक बार त्याच्या आधी धोनी कॅप्टन असताना विसरू नको. हेट्रेड, प्युअर हेट्रेड. तर ओडिया सिरीज आज पहिल्यांदा जिंकली न्यूझीलंड, ती फर्स्ट एव्हर न्यूझीलंडची ओडिया सिरीज इंडियामध्ये येऊन. सो आय गेस गंभीर इज अ रेकॉर्ड ब्रेकर, काही बोलतो. आणि आय होप की जो T20 वर्ल्ड कप इंडियात होतो तो पण त्याने न्यूझीलंडला जिंकून दिला नाही पाहिजे. बाकी ठीक, पण तो ऑलरेडी आपण हरलो एकदा इंडियात असताना. नाही पण न्यूझीलंडला जिंकवण्याचा पुन्हा प्रयत्न नाही केला पाहिजे की न्यूझीलंड म्हणजे आम्ही आमचा पहिल्याच साऊथ आफ्रिकेला पण होऊ शकतो जिंकण्याचा, पण त्याने न्यूझीलंड सोबत स्ट्रिक ठेवली टेस्ट, वन डे, आता T20. सो तो वर्ल्ड कप सगळं ओके. जसं की शुभमन गिल सगळ्या फॉर्मॅट मध्ये कॅप्टन होणार होता आपला, तसं आता गंभीर पण सगळ्या फॉर्मॅट मध्ये हरवण्याचा लुझिंग कोच. 1-1 ने सिरीज ड्रॉ होती. सेकंड मॅच आम्ही केली नाही कारण आम्हाला माहिती होतं की थर्ड मॅच ह्या माणसाकडे वेळ नाही आणि हा इथे वेगळी कारण देतात. तर 1-1 ने सिरीज इक्वल होती आणि आपल्याला वाटलं होतं की कदाचित इंडिया जिंकून जाईल कारण न्यूझीलंडकडे टीम मध्ये ना रवींद्र होता, ना सँटनर होता, ना विलियमसन होता, ना मॅट हेनरी होता, ना साऊदी होता रिटायर झाला, ना बोल्ट होता, असे खूप लोक नव्हते. सो मला वाटलं की इंडियासाठी खूप अशी ऑप्शनल फॉर्मॅलिटी सारखी मॅच असेल असा आपण विचार करतो क्रिकेटमध्ये, पण तसं नाही होत. खरंय, क्रिकेट पण आयुष्यासारखंच आहे रे, आपण जो विचार करतो ते नाही होत. चल पुढे. पण क्रिकेटमध्ये काहीतरी चांगलं होतं, आपल्या आयुष्यात चांगलं का काही होत नाही ते कळत. असो, तर काल चांगलं झालं स्टार्टला की इंडियाने टॉस जिंकला आणि पहिली बॉलिंग घेतली. सो इन जनरल या पिचचा जो रेकॉर्ड होता तो थोडा बॅटिंग फर्स्टच्या फेवरमध्ये होता, तरी शुभमन गिलने काहीतरी वेगळं केलं, त्याने बॉलिंग नाही. हा ऍक्च्युली मला वाटलं तू त्याच्या विकेट बद्दल बोलतोस. गिल बघसी गिल किती भारी असलं तरी मला नेहमी वाटतं की मला असं वाटतं की त्याला विराटची लोक, रोहित तरी ठीक आहे, मला वाटतं रोहित थोडा लेटच ब्लूम झाला, पण विराटची जर गिलला कम्पेअर करायचं झालं तर मला असं प्रॉमिनंटली आठवतंय 2008ला जर विराट कोहली आला असेल तर 2011च्या वर्ल्ड कपच्या जस्ट आधी विराटने काही नॉक्स केले होते आफ्रिकेत जाऊन वगैरे, किंवा काही सेंचुरीज त्याने गंभीर सोबत सेंचुरी मारली ती 200 रनची पार्टनरशिप. सो त्याचे काही असे नॉक्स होते ज्यात तुला वाटतं की विराट कोहली एक मॅच जिंकवू शकतो. आणि विराट कोहली तोपर्यंत ऍज अ ब्रँड म्हण किंवा ऍज अ गिल पण ब्रँड आहेच, पण गिल फक्त ब्रँड आहे. हा प्रॉब्लेम तो आहे की तर मला वाटतं की तेव्हा तुला कोहली इव्हन तू बघशील तर ज्या काळात धोनीने ते सगळं सुरू केलं होतं की काय रोटेशन पॉलिसी वगैरे, त्या काळात थोडा कोहली स्टेबल होता टीम मध्ये, पण त्या काळात तू कोहलीचे काय काय नॉक्स बघशील, ते जे एशिया कपचा 183चा नॉक बघ, त्याने जी सीबी सिरीज केली तर त्याने मलिंगाला उघडला नाही का 133ची इनिंग. सो त्याच्या काही काही इनिंग इतक्या ब्रिलियंट होत्या, ज्या की टीम मध्ये सचिन होता, सहवाग होता, अजून कोण होता, गंभीर होता, युवराज होता. मी युवराजची ताकद कॅन्सरमुळे धोनी स्वतः होता टीम मध्ये. सो ह्यांच्या शॅडो मध्ये पण कोहली दिसत होता. आणि तू बघशील तर रोहित आणि कोहलीच्या शॅडो मध्ये मला गिल कधी तेवढा मोठा प्लेअर नाही दिसला आतापर्यंत. बरोबर. आणि मेन तर विराट कोहली मॅच संपून मॅच विनर म्हणून एस्टॅब्लिश होत होता. अरे विराट कोहली रन मारायचा एक्झॅक्टली. जरी गिलने रन मारले असतील थोडेफार इथे तिथे, तरी तो मॅच विनर म्हणून आता अजून एस्टॅब्लिश झाला नाही. तो एक प्रॉब्लेम वाटतो बॅटिंग मध्ये मला. एक्झॅक्टली. किंवा माझ्या मते तो तेच करत असेल जे त्याने टेस्ट मध्ये केलं, ते दोघं रिटायर झाले की चांगला खेळतो. सो इथे पण त्याचा तोच गेम दिसतो. मग मित्रा 27 पर्यंत थांबतो, त्याच्याकडे काही ऑप्शन नाही. हा, तर आपण पुन्हा मॅचवर होतो. इंडियाने बॉलिंग घेतली आणि स्टार्ट इंडियाने खरंच चांगला केला होता. अर्शदीपला विकेट मिळाली
हेनरी निकलसची आणि राणाला मिळाली कॉन्वायची. आणि दोघांनी 5 रनला गेले, 2 विकेट होते त्यांच्या. आणि नंतर विल यंग पण लवकर आउट झाला. सो इट वॉज 56ला 3, 58ला 3 होते. आणि मला वाटलं की इंडिया त्यांना करेल मग 130 नाही 130 नाही वाटलं, 200 पर्यंत 200-250 वाटलेलं मला. हा त्यानंतर मग जी आपले मिचेल कोण आहेत, खूप मिचेल आहेत. डॅरेल मिचेल. किती मिचेल आहेत न्यूझीलंड? डॅरेल मिचेल सँटनर, नाही मायकेल ब्रेसवेल होतो. मिचेल सँटनर आहे, मिचेल हे आहे आता त्यांच्याकडे. अजून एक कोणतरी मिचेल आहे, कोणतरी मिचेल हस्सी, खूप मिचेल आहेत. मिचेल जॉन्सन. हा तर डॅरेल मिचेलने सेंचुरी टाकली, ग्लेन फिलिप्सने सेंचुरी टाकली. त्याला काल 2 जीवनदान पण मिळाले बाय द वे. एक राणाने कॅच सोडली. आजकाल जे त्यांना कळलंय पीसीआर मध्ये कोणी काय केलं की कोणाचा शॉट लावला. कोणी काही चांगलं करते गंभीर शॉट लावतो, काही वाईट करते गंभीर शॉट लावतात ते लोक. सो त्याने एकदा कॅच ड्रॉप केली आणि एकदा एक रनआउट सुटला जो आपण बघितला. मिचेलचा म्हणतोस ना तू? डॅरेल मिचेल. आणि ग्लेन फिलिप्स खूप फास्ट खेळला काल. डॅरेल मिचेल तरी ठेवून खेळत होता की भाई तो अखिनिंग नेणार. आणि त्याची 4थी 100 आहे इंडिया विरोधात. त्याच्यापेक्षा फक्त एबी डिव्हिलियर्सने जास्त 100 मारले. एबी डिव्हिलियर्सने मला आठवतं वर्ल्ड कप मध्येच मारले होते. एबी डिव्हिलियर्सने 5 मारले. डॅरेल मिचेलची काल 4थी होती इंडिया विरोधात. या सिरीजलाच त्याने 2 मारले आणि वर्ल्ड कपला 2. आणि एक 50 पण आले या सिरीजला. त्याने 340 का काहीतरी 352 वगैरे 352 केलेत आणि हायेस्ट रन. सो डॅरेल मिचेल इंडिया विरोधात खेळतो. इंडिया विरोधात बरेच लोक खेळतात. लारा खेळायचा. मला सगळ्यात टाकल्यांना इंडिया आवडते. जयसूर्या, मिचेल. मधल्या काळात एक बोललं जायचं की कोणाला तुम्हाला फॉर्म मध्ये आणायचंय तर भाई इंडिया विरोधात आणून खेळवा. जो आउट ऑफ फॉर्म माणूस आहे तो पण इंडिया विरोधात चांगला खेळ. तो सीन वाटतो मला. करुण नायर नाही आला, इंडियासाठी खेळतो. प्रॉब्लेम तो आहे का मग त्याला समोर नाही खेळ. आता तो आय गेस युएसए मध्ये गेला आणि युएसए मधून जर तो इंडिया विरोधात खेळला तर मग तो कदाचित फॉर्म मध्ये येऊ शकतो. खरं. आणि कालच्या मॅच मध्ये पुन्हा मला तेच जाणवलं की, आणि मला वाटतं की न्यूझीलंडने ते एक तर मिचेल हा स्पिन चांगला खेळतो. सो मला वाटतं की एक तर मेन इंडियाचं जे स्पिनर्स आणि रेड्डी हे जे 3 बॉलर्स होते त्यांनी ते काही विकेटलेसच गेले. सिराजने ॲटलिस्ट रन्स ठेवले होते खूप. त्याने ऑलमोस्ट 8 ओव्हरला 30 रन वगैरे दिले होते. सो त्यात तिघांनाही विकेट नाही. आय गेस कुलदीपला फक्त विकेट मिळाली, ती पण आय गेस थोडीफार मॅच डेट झाल्यानंतर. कुलदीपला पण मारलंय का? सो खूप मारलंय. सो त्या तिघांना ऑलमोस्ट 20 ओव्हरला 150-140 किती रन्स मारलेत. सो मला वाटतं की तिकडनं काही हेल्प न मिळाल्यामुळे न्यूझीलंडने मध्ये विकेट नाही टाकल्या. जो मिडल ओव्हरचा पार्टनरशिप टाकली 219 पार्टनरशिप त्यांनी केली बरोबर, आउट ऑफ 186 बॉल्स. आणि फास्ट खेळले. आणि मला ऍक्च्युअली वाटलं स्टार्ट बघून की फिलिप्सने सेंचुरी मारली म्हणजे पिच कधी खूपच इझी असेल बॅटिंग करायला. पण 2-3 विकेट, गिलची विकेट चांगल्या बॉलवर गेली. बॉल कट झाला प्रॉपर पिच होऊन. नंतर केएल राहुलची विकेट, बॉल थांबला थोडा पिच मध्ये आणि मग तो थोडा लवकर खेळला केएल राहुल, त्यामुळे त्याची विकेट गेली. सो पिच मध्ये नंतर थोडीफार मदत आलेली. ज्या प्रकारे आपले बॅट्समन आउट होते तसं बघून वाटलं तरी नाही. पण नंतर राणाची बॅटिंग बघून वाटलं की नाही रे, पिच मध्ये बॅटिंग पिचच आहे भाई. काय पेललाय राणा रे, उभ्या भाई. सॉरी काय राणाला सॉरी बोलतोय मी का? अच्छा, क्रिटिक गंभीरला सॉरी म्हणतोय. नाही गंभीर यार राणासाठी सिरीज हरले तू. तर न्यूझीलंडने 337 रन केले. या दोघांनी 3 विकेट काढले. कोण? अर्षदीप आणि राणाने. तरी मला खूप जास्त लीक झाली. तरी मला वाटलं की 338 वॉज आताच्या काळात गेटेबल टार्गेट असं मला वाटलं होतं. आणि इंडियाने स्टार्ट पण जरा अग्रेसिव्ह केलं. रोहितचे 2 ड्राईव्ह चांगले होते. आणि एक तर बॉल ज्या प्रकारे ट्रॅव्हल करतो, एक तर एवढंसं झाडभरचं ग्राउंड आहे ते, 70 मीटरची बाउंड्री होती हार्डली. आणि प्लस त्यातले जे आपण मगाशी बघत होतो की प्रॅक्टिस पिचेस आउटफील्डमध्ये किती प्रॅक्टिस पिचेस असावे ग्राउंडवर. ऑलरेडी मिडल मध्ये तुमचे 3 ते 4 प्रॅक्टिस पिचेस असतात. परत स्क्वेअर लेगला एक तुमचा डीप स्क्वेअर लेगला एक 3 प्रॅक्टिस पिचेस आहेत. तुझे थर्ड मॅनला 3 प्रॅक्टिस पिचेस. सो बॉल तुझा फास्ट ट्रॅव्हल होणारच आहे त्या ग्राउंडवर. इव्हन बाउंड्रीजच्या इथे पण जर तू बघितलंस तर तिथे लॉन नव्हतं, ग्रास नव्हतं. लॉन काय बोलतो मी, ग्रास नव्हतं तिथे, पण ते माती, टर्फची सवय ना, माती सारखंच होतं ते काय. सो बॉल तुझा ट्रॅव्हल होणारच आहे. आणि मी ग्लेन फिलिप्सचे 1-2 4 बघितले, त्याने जसे पुश केले झप करून. तरी मला वाटतं की फिलिप्सकडे ताकद आहे. आपण जे स्टार्टला इनिंग बघत होतो, विल यंगने 1-2 फक्त पंच पण नाही, जस्ट पुश केले बॅकफुटला. ते ज्या पद्धतीने 4 केले, मला वाटतं की काही फ्लिक पण त्याचे 1-2 ऍटलीस्ट म्हटलं की गिल, कोहली, इव्हन रोहित 2 शॉट केला. गिल, कोहली म्हणजे नंतर रेड्डी आणि हे थोडे एफर्ट तरी मारत होते. पण ह्यांचे जे शॉट्स बसत होते ते अगदीच नुसते पुश गॅप मध्ये 4. आणि मला आता बॉलच्या पेसला ट्रॅव्हल करतो. आता ही स्ट्रॅटेजी मला कधीच कळत नाही की हल्लीचे जे नवीन ग्राउंड बनतात
त्यांच्या बाउंड्रीज लहानच का असतात. तुम्ही नाही आता ते फिमेल क्रिकेट आणि मेन क्रिकेट एका याच्यावर आणायचं म्हणून. आधी तू बघशील तर 80 मीटरच्या बाउंड्रीज असायच्या, इंडियामध्ये पण असायच्या. इडन गार्डन्स लहान होती, इडन गार्डन आणि वानखेडे आधीपासूनच लहान, पण बाकीचे जे ग्राउंड होते त्यांच्या बऱ्यापैकी मोठ्या बाउंड्रीज असायच्या. तू ऑस्ट्रेलियामध्ये बघशील, ऑस्ट्रेलियामध्ये पण आता त्या हळूहळू आत येत चालल्या, जेव्हा की ऑस्ट्रेलिया फेमस आहे मोठ्या ग्राउंडसाठी, राईट. बरोबर. सो तो एक मला खूप हा T20चा की भाई रन्स बघायचे, चौके छक्के चाहिए अभि भाई. पण मग त्या ह्याच्यात खूप इझी झालं. आणि इंडियाबद्दल मी आता ह्याच्यावरच एक व्हिडिओ बघितली होती इन्स्टावरती वगैरे, तर त्यात असं होतं की युजली आता हा नियम आहे, आता हा फॉलो किती लोक करतात माहित नाही मला, की तुझी बाउंड्री समज तू आता जसं म्हणतोस की 80 मीटरची जर बाउंड्री असेल तर तुझी 80 मीटर ती बाउंड्री, त्याच्या बाहेर तुला अजून 10 मीटर लागतं, त्याच्या पुढे तू स्टँड लावू शकतो किंवा त्याच्या पुढे तुझं ते काय ते हे लागतं रेलिंग वगैरे. सो इंडियात तेवढी जागा नाही बहुतेक असं मला वाटतं, त्यामुळे पिच आत घेतात. पण यार ते मुंबईच्या बाबतीत ठीक आहे ना, मुंबईत जागा नाहीये, पूर्ण इंडियात जागा नाही असं नाही बोललं पाहिजे. बरोबर. मुंबईत जागा बऱ्याच लोकांना नाहीयेत, काही भावंडांना पण नाहीयेत. असं सॉरी. हा आमचा शेवटचा व्हिडिओ असू शकतो. ह्याचं नाव आहे, अरे रोहित आणि विराटला मुंबईत जागा नाहीयेत, एक लंडनला गेलाय असं म्हणते. शिट, पुढे काय मला तू ब्लँक करून टाकलं तर माझी गांड फाटते पुढे काही बोलायला. असो ठीक आहे, कुठे होतो आपण. पण तेच मराठी माणसाची मुंबई. हा सॉरी, पुढे बोल का तुला करायचंय सगळं. हा तर रोहित लवकर आउट. अच्छा रोहित, मी यात काही बोललो नाहीये. मांडीला घातचा हा सर्व हाय, मला मी फक्त ते गेस्ट म्हणून येतो रोज. तर रोहित बद्दल आपण बोलूया. रँड दुष्काटेने जे त्याच्याबद्दल ओपिनियन दिलं होतं, त्याबद्दल खूप लोक बोलत होती की रोहित इज आउट ऑफ रन्स वगैरे असं तो बोलला होता, आणि त्यात काल परत रोहित आउट झाला लवकर. तर तुला काय वाटतं की रोहितला ड्रॉप करणार वगैरे तसं वाटतंय का? आता तर डायरेक्ट 5 महिन्याने वन डे मॅच आहे. नाही रे, पण त्याच्या ओपिनियन बद्दल खूप हवा झाली. तो त्याचं म्हणणं होतं की रोहित इज नॉट इन द रन्स. काही लास्ट तो ह्याच त्याच्यामुळे बोलला, पण त्यावर त्याला खूप लोक बोलले की रँड दुष्काटे वॉज नेव्हर इन क्रिकेट. त्याची खूप मारत होते. मग सूर्याला तर कधीच्या काळात काढलं, गिलला कधी खेळताना बघितलं बघ ना. अरे त्याला तुम्ही आता त्यांचं वय झालंय म्हणून तुम्ही काही बोलणार त्याच्यात. आय गेस आता ते बघतात की आता 1-3 मॅच जरी कोहली किंवा रोहितने वाईट केल्या लगेच त्यांना पकडा असं भाई गेल्या फॉर्म, आता रिप्लेस करा. त्या दिवशी जे काय त्यांना कबड मधून बाहेर काढलंय, त्या फेलिसिटेशन झालं सेकंड लास्ट की फर्स्ट मॅचला, त्या रिटायरमेंट साठी की भाई आता ह्यांना प्रत्येक मॅचला काहीतरी देऊया आपण, म्हणजे त्यांना सांगेल की कल्टी मारायची तुमची वेळ झाली. तेच ती नकार द्यायचे काही प्रकार असतात, त्यातला हा एक की भाई कसं ना बोलू अभि. पण मग तुला नकार देताना तिने काही लोक दिलं होतं काय? नाही, मी दुसऱ्याबरोबर जाते, डिरेक्ट बोलली. ठीक आहे असं. हा कुठे होतं परत विसरलो. हा तर रोहित लवकर आउट झाला. त्यानंतर गिलने खरंच काही शॉट चांगले केले. गिलचा जो शॉर्ट आर्म जॅफ असतो, जो त्याने 23 वर्ल्ड कपला पण खेळला होता, तो त्याने काल मस्त मारला. प्रत्येक व्हिडिओ मध्ये का बोलायचं, तर कालचा तो शॉट चांगला बसला. सो मला वाटलं की काल गिल कदाचित माझं जे त्याच्याबद्दल म्हणणे ते खोडून काढेल. आणि कोहली तर आल्यापासूनच चांगला खेळतो. कोहलीने जो पुल शॉट मारला असा अख्खा, तो जो मूव्ह वरून अख्खा मारतो अख्खा फिरून त्या साईडची काऊ कॉर्नर. श्रेयस अय्यर आउट झाला तसा 2023 ला तसा आउट झालेला तसा काल. तर काल कोहली मला वाटतं की फ्रॉम बॉल 1 तुला वाटलं की कोहली एक टच मध्येच आहे चांगला. हा ते आता त्याच्या जेव्हापासून तो ऑस्ट्रेलियाची वन डे सिरीज झाली तेव्हापासून तो तसाच खेळतोय पूर्ण. आणि कोहलीने ते एक चांगले केले. कोहलीने डे बाय डे त्याने खूप त्याचे बघशील त्याचे शॉट्स आता फ्लरिश व्हायला लागले. कोहलीने कदाचित एक ते दाखवलं की फॉर्म मध्ये कसं यायचं व्हाईट बॉल मध्ये. ट्रेस मध्ये नाही करू शकला पण ठीक आहे. पण काल त्याने 1-2 फ्लिक्स जे मारले, आपण काल बोलत होतो ते त्याचे 1-2 फ्लिक्स जाम कडक लागत होते. मग ग्राउंड शॉट्स तरी नंतर तुझे म्हणतोस ते वेगळे, ते लॉफ्टेड शॉट्स होते. पण मला वाटतं की कोहली काल फ्रॉम बॉल 1 ही वॉज इन टच. गिलला एक तो चांगला बॉल पडला जॅमिसनचा आणि गिल आउट झाला. आणि नंतर राहुल पण आउट झाला, अय्यर पण आउट झाला. फक्त मध्ये एक पार्टनरशिप आली नितीश रेड्डी बरोबर. नितीश रेड्डीचं भाई काय करावं. नितीश रेड्डी नादड बॅटिंग करत आहे, नादड बॉलिंग करत आहे. हाफ सेंचुरी मारली, हाफ सेंचुरी मारली. पण त्याने पुन्हा तेवाला सेलिब्रेशन केलं आणि मग तो आउट झाला, जे त्याने ऑस्ट्रेलियामध्ये पण केलेलं. त्याने रन्सच नाही बनवले. एक्झॅक्टली. सो मला ह्या सेलिब्रेशनचा हाच प्रॉब्लेम वाटतो. मग आपण ऑफ कॅमेरा जे डिस्कस केलं, तुम्ही जर हे सेलिब्रेशन करताय ना, तर मग इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी ना की तुम्ही तो नॉक अजून पुढे त्याच्या डबल किंवा ऍटलीस्ट त्याच्या 25% तरी वाढवावा, राईट. कोहली एवढा मोठा असा प्लेअर झाला तर कोहलीच्या सगळ्या त्या शिव्या त्या काळातल्या. एक्झॅक्टली कोहलीने ते सेलिब्रेशन करून प्रूव्ह केलं ना स्वतःला नंतर. नितीश रेड्डीने ऑस्ट्रेलियामध्ये ती सेंचुरी मारली, कांतारावाला सेलिब्रेशन केलं जे काय, त्यानंतर नाही खेळला तो कधीच चांगला.
KL राहुलने पण केलं काल last पण तू year. बघशील हर्षित राणाने 50 मारली तेव्हा त्याने असं असं वगैरे केलं तिथे ह्याच्यानंतर गंभीरलाच केलं असेल ते. दुसऱ्या तिसऱ्या बॉलला तो आउट झाला राईट. सो जर तुम्ही हे सेलिब्रेशन करताय मी ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणत त्याला, चल तुमचं असेल की बाई तुमचं एक्सप्रेशन आहे ते, जर तुम्ही या कॉन्फिडन्स मध्ये ते सगळं सेलिब्रेशन करताय तर इट्स युअर ड्युटी नाव टू टेक द मॅच टिल दी एंड राईट. बरोबर. कोहलीने ते प्रूव्ह केलंय आणि त्यामुळे कोहलीबद्दल तू नाही बोलू शकत हे सगळं की कोहलीने मी तुला तेच म्हणतोय की त्याच्या दोन्ही साईड. आणि कोहलीचं सेलिब्रेशन आउट ऑफ कसं सांगू नॉर्मल अग्रेशन वाले सेलिब्रेशन, हे म्हणजे तुम्ही पुष्पावाला करून दाखवा, फिल्मी आहे, खूप ड्रॅमॅटिक आहे ते सगळं. ड्रॅमॅटिक आहे, बरोबर. हे ओरिजिनल नाही असं म्हणणं बरोबर आहे कदाचित. मला वाटतं की त्याचे तुझ्या रिझल्ट वरती आहे. जर हे सक्सेसफुल आणि नाही झालं तर तू म्हणशील की यार हे ओव्हर केलं. मी हे म्हणत नाही की ते वाईट प्लेअर आहे. हर्षित राणाने प्रूव्ह केलं की तो बॅटिंग चांगली करू शकतो राईट. आडापट्टा मारत असेल तरी तसे लागतात. काल त्याने जो पुढे येऊन एक शॉट मारला, त्याने काल तो एक जागेवर पण मारला, जागेवर स्पिनरला काय फेकला, उचलून फेकला लिटरली. आणि एक पुढे येऊन जो पुल शॉट सारखा त्याने मारला कडक, आणि तो केवढा लांब गेला बॉल, आणि त्याच्या एक्झॅक्ट तो शॉट मारला आणि त्यानंतर एक्झॅक्टली सेम शॉट मारला त्याने जागेवरून उभं राहून. तो पण त्याचा ऑकवर्ड पोझिशन मध्ये शॉर्ट टाइम तो जसं खेचून मारतो ते ना. सो ते टायमिंग वर गेला आणि तो बॉल असा ट्रॅव्हलच करत गेला रे वर. तो त्याचा आय गेस काय म्हणतो ना गो टू शॉट आहे, कारण त्याने त्या दिवशी पण 2-3 मारले आणि आज पण काल पण 2 6 तसे मारलेत. गो टू शॉट तर त्याचा गंभीर बरोबर असेल आय गेस. जाऊ दे, he is getting too much into bedroom, too much personal. तर मला वाटतं की कोहली सोबत 2च पार्टनरशिप त्या 2 लागल्या त्या, आणि राणा सोबत जी झाली पार्टनरशिप त्यात तुला असं लिटरली एका पॉइंटला मी झोपलो मध्ये, कारण मी थकलो होतो. अरे कारण त्या दोघांची पार्टनरशिप लागली आणि मला वाटतं की मॅच खूप गेली. रोहित शर्माची विकेट तर मला वाटतं की कोहली आणि नंतर जेव्हा मी स्टार्ट बघितले मला वाटलं की ह्यांनी मॅच खूप क्लोज आणली होती. लिटरली 40-60 वर एक्झॅक्टली. सो मॅच हातातच होती, पण मग राणाने ते सेलिब्रेशन केलं आणि नंतर फुलटॉस बॉलला तो आउट झाला. खरं. आणि पण गंभीरला भाई आता हे काय म्हणतात थोडी मुभा आहे काय, राणा चांगला खेळतो. पण हर्षदीप सोबत तो का असं करतो मला काही कळत नाही. त्याने काल फायनली त्याला खेळवलं आणि त्याने प्रूव्ह पण केलं की काय कॅलिबरचा बॉलर आहे हर्षदीप. सो या हर्षदीप पुढे खेळ. अच्छा, जडेजा बद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी इन्स्टावरती व्हायरल होते की 13 वर्ष झालीत, म्हणजे 2013ला त्याची शेवटची हाफ सेंचुरी इंडियामध्ये वन डे मध्ये, त्यानंतर त्याने एकही हाफ सेंचुरी. पण काल तर त्याने खेळायला होतं यार, काल उभं राहायला होतं ऍक्च्युली. काल मॅच कारण कोहली एका साईडने चांगलाच खेळत होता, तो शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकला असता. हा, इव्हन सिराज पण तो जो त्याने फ्लिक मारलाय माहिती, कारण 7वी का 8वी कडे सिराजची कोहलीने तर समोरून 40 बॉल 60 मारलेच असते कदाचित. ते तर काय शक्य होतं त्यासाठी. नंतर मग ते एकट्यावर आलं, पण ते सिंगल घ्यायची मुभा पण नाही राहत ना तुला. हर्षित राणा आउट झाला आणि त्याला तो बॉल पडला, तो पण जरा चांगला होता, तो असा स्लोअर बॉल होता, तर मग त्याची बॅट फिरली हातात आणि मग तो वर गेला. सो 99 रनची पार्टनरशिप झाली राणा सोबत आणि 88 ची रेड्डी सोबत झाली. सो वी केम क्लोजर बट वी कुडंट फिनिश ऑफ. तेच आहे रे, आयुष्यात पण तेच होतं खरं. तर कोहलीने काल 54वी सेंचुरी मारलेली आहे वन डे मध्ये, आणि त्याच्या लोकांच्या इंटरनॅशनल मध्ये पण नाहीये तेवढं. खरं, मी काही 5-6 प्लेयर सोडले तर त्याच्यात टोटल 85 सेंचुरीज झालेल्या आहेत. सो कोहली 15 टू गो. सचिन करू देईल या सेंचुरीज. सचिनच्या हातात काहीच नाहीये रे. सचिन तर ऑब्व्हियसली सचिन टाळ्या वाजवू शकतो तेव्हा जेव्हा तू करेल तेव्हा. मला जे ऑफ कॅमेरा बोललास ते बोल ना. मी काय नाही म्हणलं. तर मला वाटतं की कोहली करेल असं मला वाटतं. नाही सॉरी, माझं असं प्रिडिक्शन आहे की नाही, पण मला इच्छा त्यांनी करावी ऑब्व्हियसली. कदाचित होणं कठीण आहे कारण तेच वन डे क्रिकेट आता फक्त एकच फॉर्मॅट, पण अजून 34-35 मॅचेस बाकी आहेत 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत. सो आय गेस 34-35 मध्ये 15 सेंचुरीज तो मारूच शकतो. आपण त्याला जे करताना तुला प्रत्येक एक मॅच नंतर सेंचुरी मारायची, निदान प्रत्येक 2 मॅच. लास्ट 93 ला आउट झाला यार दुसऱ्या मॅचला, तेव्हा व्हायला हवी होती ती. सो आणि तो 27च्या वर्ल्ड कप पर्यंत गेलाच व्यवस्थित तर होतील, पण त्याच्यात जाणार भाई. त्यानंतर दोघं पण जाणार. कोण? दोघं पण जाणार, त्यांना नेलंच पाहिजे. आणि खरं नाही तर मग गंभीर नेतील लोक कुठे ते माहिती, कारण की सिलेक्शन पॅनल मध्ये 2 मित्र पण आहेत रोहित शर्माचे, प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग आलेले. सो आगरकरला ते ओव्हरपॉवर करूच शकतात. आगरकर स्वतः मुंबईचा आहे. आगरकर मुंबई काय यार. पण मुंबईचा असून शिवाजी पार्क मध्ये आगरकर बद्दल काय मतं होती माहितीये ना. आगरकरचा एक मित्र पण भेटला आम्हाला तिथे, आम्हाला काही ओपिनियन दिलं नाही. थोडा तो बोलला की अरे आम्ही खेळलोय त्याच्यावर. मी बोललो सॉरी सर. पण उद्या मला तुझ्याबद्दल विचारते, तुझ्याबद्दल मी वाईट बोलीनच ऑब्व्हियसली. हा, मी पण सेम असं पाहिजे ना की मला वाईट बोलता आलं पाहिजे तोंडावर.
आणि मागणं पण. सो येस, न्यूझीलंड मला वाटतंय की त्यांची पहिली T20 ODI सिरीज जिंकलेली. T20 हवाय लोकांना. तर मला वाटतं की T20 वर्ल्ड कपला असं होऊ नये की न्यूझीलंडने जिंकावं इंडियातून त्यांचा पहिला वर्ल्ड कप. सो या माझ्या एक वर्ल्ड कप जिंकलेत ते लोक एक WTC. तर म्हणजे अजून तुला त्या गोष्टीचं महत्व नाही. हा, तो फॉर्मॅट अजून वर्ल्ड कप म्हणून, कारण तो फॉर्मॅट जरा मला फ्लॉड वाटतो, बाकी काही नाही. नाही ते जिंकलेत ऑब्व्हियसली, पण WTC सायकलचा म्हणतो आम्हाला सायकलचा जरा इश्यू, पण ठीक आहे ते जिंकलेत. पण वर्ल्ड कप नावाचा प्रकार त्यांच्यासोबत अजून लागलेला नाहीये, तर तो कदाचित लागू शकतो गंभीरमुळे. सो गंभीर तिकडचा स्पाय आहे, गंभीर तिथला धुरंधर आहे आपल्याकडे आलेला. येस, बाकी तुझ्याकडे काही सिरीज बद्दल आहे काय टेकअवेज आहे, काही म्हणणं आहे? काही नाही, असेच खेळत राहा, रोको फॉर्म मध्ये राहा 2027 पर्यंत, हेच माझं. आता 5 महिन्यांनी भेटू. येस, रोहित जून मध्ये सिरीज आहे, आता मध्ये काहीच नाहीये. मध्ये T20 वर्ल्ड कप, मग IPL आहे, त्यानंतर आय गेस सगळं T20च आहे. एखादी टेस्ट सिरीज असेल मग हे. राईट. सो यस, तुम्हाला कशी वाटली कालची मॅच, तुम्हाला कशी वाटली ही पूर्ण सिरीज, गंभीरच्या हर्षित राणाच्या डिसिजन बद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाचला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.